नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयचा पुस्तकातील गणित त्याच्यातला स्वाध्याय 4.3 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो 2013 ला आलेला हा प्रश्न आहे। म्हणजे याची आपल्याला सुरुवातीला वजाबाकी करायची आहे। 35.624 वजा 26.510। 4 शून्य गेले 4, 2 1 गेला 1, 6 5 गेले 1, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5 6 मायनस होत नाही म्हणून याला काट मारायची, वरती जशास तसा लिहायचा, 51 कॅरी करायचा, इथं लिहायचे 2, 15 मधून 6 गेले 9, 2 2 गेले 0। आता ह्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। 9.114 भागिले 14। आता 14 चा टेबल तुम्हाला यायला पाहिजे। 14 1 जा 14 आणि 14 6 जा 84 होतात। 91 मधून जर 84 मायनस केले म्हणजे 84 मायनस केले तर उरतात 7। आता हा उरलेला एक जो आहे हा इथं घेतला, झाली संख्या 71 म्हणजे 71। 14 चा टेबल मध्ये 5 नंबरला 17 म्हणजे 70 येतात, त्याला मायनस केल्यानंतर एक उत्तर येतो। ही संख्या सोडवली गेली, उरले इथं 4, इथं ते उतरवले तर 14 1 जा 14 होतात, म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 651। आता ह्या ठिकाणी किती दशांश अंक होते? दशांश नंतर जे अंक आहेत 1 2 3, मग ह्या ठिकाणी 1 5 आणि 6, 1 2 3 नंतर दशांश चिन्ह आणि सुरुवातीला 0। आता हे उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे? म्हणजे ह्या ठिकाणी दिलेली प्रत्येक ए बी सी डी हा आपल्याला सोडून पाहावा लागेल, त्याशिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाही। पहिला घेऊया आपण ए। 0.304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 2। ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांचा गुणाकार करून वरचा गुणाकार करून खालच्या संख्येने वरती भाग द्या, किंवा आपल्या समयसूचकतेनुसार आपण लक्षात असू द्यायचं की वरती आणि खाली संख्या सारखी दिसत आहे। इथं दशांश चिन्ह किती घरानंतर आहे तर 1 2 3 दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत। मग या ठिकाणी इथं वाढवा किंवा इथं, मग 1 2 3 घर मी दशांश चिन्हानंतर वाढवले तर ह्या ठिकाणी संख्या तयार होते 304, म्हणजे हा दशांश चिन्ह तिथून आपण काढून टाकला, गुणिले 20 जशास तसे। खालची संख्या 320 गुणिले 2000, या ठिकाणी 304 एक 304, दोघी कट झाले, हा 0 गेला, हा 0 गेला, 2 1 जा 2, 2 1 जा 2, हे 2 0 जशास तसे। याचं उत्तर मिळालं 1/100, 1/100। या ठिकाणी एक त्याचं उत्तर मिळालेलं नाही। मग आपण आता सोडूया दुसरं, पर्याय क्रमांक 2 म्हणजे त्याचा बी। 0.304 गुणिले 20 भागिले 3.04 गुणिले 2। ह्या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह इथं आहे आणि वरती 3 अंकानंतर आहे, तर ह्या वेळेस इथं किती अंकानंतर आहे? दशांश चिन्हानंतर 3 अंक म्हणून घेतले। इथं दशांश चिन्हानंतर 2 घर म्हणजे 2 अंक आहेत, ते आपण मायनस करूया। 3तून 2 मायनस केले तर 1 उरले, म्हणजे आता फक्त आपल्याला एकच घर दशांश चिन्ह वाढवायचं आहे। मग मी ह्या ठिकाणी ते एक दशांश चिन्ह घर जे ते वाढवतो। ह्या ठिकाणी जे तयार होणार आहे ते आहे, इथं 0 आहे, 304 गुणिले 20 भागिले
इथं पण 0 आहे, सॉरी इथं 3 आहे, 3 दशांश, 304 गुणिले 20. आता ही संख्या गेली, ही संख्या गेली, ही संख्या गेली, ही संख्या गेली, यांचं उत्तर येतंय 1. म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे तिसरा, ची बेरीज किती? आता यांची बेरीज करायची 2009 ला आलेला हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्हाला व्यवस्थितपणे मांडणी करता यायला हवी. तुम्हाला मांडणी करता आली तर बेरीज तुम्हाला येते, मग मांडणी ज्या विद्यार्थ्याला येईल त्याला उत्तर मिळणार आहे 7.07. त्यानंतर आता मी काय करेल, दशांश चिन्हाखाली सुरुवातीला दशांश चिन्ह जशास तसे, त्याचा लेफ्ट साइडला 7 आहे म्हणून 7 घेतला, राईट साइडला 007 007. त्यानंतर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, त्याचा लेफ्ट साइडला 07 07, राईट साइडला 007 007. नंतर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, त्याचा लेफ्ट साइडला 007 007, राईट साइडला 007 007. आता याची बेरीज आपल्याला करायची आहे. 7 3 21 चा 1 2 कॅरी केला, 7 मध्ये 2 मिळवले तर 9, 0 0 चा 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 7 2 40 म्हणजे 14 चा 4, 1 हातचाला दिला, 7 आणि 1 8 होतात आणि हे 7 जशास तसे. व्हिडिओ पाहणारे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आणि मराठी मीडियमचे पण विद्यार्थी आहेत, म्हणून मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही अंकांचा या ठिकाणी वापर करत आहे. ही संख्या मिळालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. उत्तर मिळाले पर्याय क्रमांक ए, याचं योग्य उत्तर 784,784.091. आता पुढचा प्रश्न पाहूया, चौथा. या ठिकाणी गुणाकार म्हणजे सोडवल्यास उत्तर काय येते ते आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला यांचा गुणाकार करूया. 1.7 गुणिले 8.5, 5 7 35 म्हणजे 35, 35 चे 5, 3 हाताला कॅरी केले, 5 1 5 आणि 3 मिळवले तर 1. ही संख्या झाली म्हणून इथं 0. 8 7 56, त्याचा 6 या ठिकाणी घेतला आणि हा 5 वरती हाताला म्हणजे कॅरी घेतला, 8 1 8 आणि 5 मिळवले तर 13. यांची बेरीज करूया. 5 8 आणि 6 14, 14 चे 4, 1 कॅरी म्हणजे हाताला दिला, 3 आणि 1 4 आणि हा 1 जसास तसा. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर इथं 1 घर, इथं दशांश चिन्हानंतर 1 घर, एकूण 2 घर आहे म्हणून या ठिकाणी 2 घरानंतर आपण दशांश चिन्ह देऊया. याचं उत्तर मिळाल्यानंतर पुढचं पाहणार आहेत आपण दुसरा गुणाकार. 1.5 गुणिले 1.7, 7 5 35 म्हणजे 7 5 35 चा 5, 3 कॅरी केला, 7 म्हणजे 7 आणि 10 मिळवले तर 10 होतात. ही संख्या झाली म्हणून इथं 0, 1 5 5, 1 1 1. यांची बेरीज 5 जसास तसा, इथं पण हा जसास तसा, 1 आणि 1 2, 1 आणि 2. या ठिकाणी पुन्हा 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, वजाबाकी सबट्रॅक्शन करायला. मग 14 दशांश चिन्ह 4 5 वजा 2 दशांश चिन्ह 5 5. आता 5 5 गेले 0 येईल, 4 5 होत नाही म्हणून वरती जसास तसा, इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 3. 14 मधून 5 गेले तर 9, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 3 2 गेला 1 हा जसास तसा. ह्या ठिकाणी हे उत्तर आपल्याला शोधायचंय. ते पर्याय क्रमांक ए मध्ये नाही, पर्याय क्रमांक बी मध्ये ते आहे. हा 0 जर नाही घेतला तरी चालतो, म्हणजे 11.9 पर्याय बी मध्ये ते दिलेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे 5वा. ह्या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार. आता तुम्ही या ठिकाणी अशी मांडणी करणार 2 गुणिले 0.2 अशी मांडणी करत सोडवायला वेळ लागेल. त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो, यांची मांडणी कशी करायची. 2 गुणिले पुढची संख्या 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. सुरुवातीला या ठिकाणी 2चा गुणाकार करूया. पहा या ठिकाणी 2 2 जा 4 म्हणजे 2चा टेबल 2 पर्यंत घेतला तर 4 होतात. 4चा टेबल 2 पर्यंत घेतला तर 8 होतात आणि 8चा टेबल 2 पर्यंत घेतला तर 16 होतात. मग ह्या ठिकाणी काय करूया, दशांश चिन्हानंतर किती घर आहेत ते मोजूया. या ठिकाणी 1 2 3, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 आणि इथं 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या संख्येचा अगोदर 6 संख्या असल्या पाहिजे, नंतर दशांश चिन्ह येईल. मग 1 इथं दिलेला हा 2 3 4 5 6 दशांश चिन्ह 0 0.000016. या ठिकाणी आपल्याला पर्याय ए नाही, बी नाही, पर्याय सी नाही, पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर मिळालं आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. ह्या ठिकाणी आपण मागे असा प्रश्न सोडवलेला आहे आणि 2021 ला आलेला हा प्रश्न. ज्या विद्यार्थ्यांना याची योग्य मांडणी जमली त्याला हा सोडवता येणार आहे. म्हणून हा तुम्हाला SW हा प्रश्न सोडवा आणि कमेंट मध्ये कळवा की याचं योग्य उत्तर A, B, C का D आहे. हा तुम्हाला घरचा अभ्यास तुम्ही सोडवा. पुढचा प्रश्न आहे 7वा. हा वेगळा आहे, या पदावलीची किंमत आहे. हा मी सोडवतो. सुरुवातीला आपण ह्या संख्येचा विचार करू. 5 3.5 अधिक 2 1/2. आता याचा विचार करताना बेरीज करायची असेल तर छेद समान करावा लागतील. त्यावेळेस आपण बेरीज करू शकतो. हे नियम तुम्हाला माहित असले पाहिजे. 5 5 जा 25 मध्ये 3 मिळवले 28 म्हणजे 28 आणि हा 5 छेदस्थानी जशास तसा. बेरीज 2 2 जा 4 आणि 1 5 आणि हा 2 जसास तसा. आता यांचे छेद सारखे करण्यासाठी आपण काय करतो, तिरकस गुणाकार. 2 चा टेबल 28 पर्यंत घेतला तर 56 होतात आणि 5 5 जा 25 आणि 5 2 जा 10 खालच्या संख्यांचा गुणाकार करायचा असतो. आता यांची आपण बेरीज करू शकतो. 5 आणि 6 11चा 1 हाताला जर 1 दिला 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि हा 10 खाली जशास तसा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 10 पैकी 81, मग ह्याला दशांश स्वरूपात मांडावं लागेल. मग हे काय येतील 1 0 म्हणून इथून 1 घर दशांश चिन्ह इकडे सरकेल. याचं उत्तर आलं 8.1. आता पुढचं पाहूया. ह्या संख्येचा विचार करूया. 0.785 अधिक 3. आता मी अगोदर ह्या संख्येचा विचार करतोय. -7. आता अगोदर मला कंस आहे म्हणजे कंस सोडवावं लागेल. मग ह्यासाठी काय करू, ही संख्या जशास तशी मांडणी करायची आणि याला कंसाच्या बाहेर जर काढलं तर यांचा दोघींचा इथं चिन्ह दिलेलं नसतं म्हणजे गुणाकार असतो. 12तून 7 जर गेले तर 5. आता सुरुवातीला मी गुणाकार सोडवे नियमानुसार. ही संख्या जशास तशी अधिक 5 3 जा 15. आता या ठिकाणी हे पण प्लस आहे, हे पण प्लस आहे. मी याच्या दोघींचा सुरुवातीला विचार करतो. 8.1 आणि त्याचा 15.0 मिळवूया. ही संख्या मिळवली. 1 0 1 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. 8 आणि 5 13चे 3 हाताला 1 केला तर 2. या ठिकाणी 23.1
याच्यातून ही संख्या आपल्याला दिलेली मायनस म्हणजे सबट्रॅक्शन ती वजा करायची आहे. 23.1 वजा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, त्याचा लेफ्ट साईडला 0, राईट साईडला 7, 8, 5. आता याची सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. इथं काहीच नाही म्हणून 0 घेऊ शकतात, वरतीही तुम्ही 0 घेऊ शकता. या ठिकाणी इकडे जर कॅरी करत आलो तर इथं होता 10, इथं 9, इथं 0, इकडे 1, इथं कॅरी केला, इथं उरले 2. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे कारण सुरुवातीला मी ते सांगितलेल्या आहेत. 10 मधून 5 गेले 5, 9तून 8 गेले 1, 10 मधून 7 गेले 3, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, हा 2 जसाच तसा, हा 2 जसाच तसा. 22.315 पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 8वा. 2 दशमांश संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहिले जर असतील तर त्याच्यात असे उदाहरणांचा भरपूर सराव झालेला आहे. मग याची काय करायची तुम्हाला मांडणी योग्य पद्धतीने. बघा किती संख्या आहे, 2 संख्या आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा, मग एक संख्या दुसरीपेक्षा काय सांगले 18.50 ने मोठी, मग या दुसरीला आपण x मानू, याच्यापेक्षा मोठी म्हणून x प्लस 18.50 बघा ने असेल तर आता मोठी असेल, याच्यापेक्षा ही मोठी आहे आणि दोघांची आपल्याला या ठिकाणी बेरीज दिलेली आहे. मग याच्यावरून आपण समीकरण तयार करूया. हा x जसाच तसा प्लस x प्लस 50 बरोबर यांची एकूण बेरीज दिली आहे 167.25. मग या ठिकाणी तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, x यांची बेरीज केली तर 2x झाले प्लस या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी मी जशास तशी मांडणी करतो 18.50 बरोबर 167.25. आता ह्या ठिकाणी हा काय आहे बेरीज आहे, इकडे जर तो काय होईल मायनस म्हणजे वजाबाकी होईल, म्हणून 2x हा जशास तसा बरोबर या ठिकाणी मी डायरेक्ट वजाबाकी करतो 167.25. याच्यातून ही संख्या वजा करूया 18.50. 5तून 0 गेले 5, 2तून 5 वजा होत नाही म्हणून या ठिकाणी डायरेक्टली 12 इथं 6, 12 मायनस 5 7, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 6 मधून 8 जात नाही, इकडे घेतला इथं उरले 5, 16 म्हणजे 16तून 8 गेले तर 8 आणि या ठिकाणी 5तून 1 गेले 4, हा एक जसाच तसा. या ठिकाणी 148.75. या ठिकाणी हा 2x आहे, गुणिले आहे, गुणिले इकडे जात असताना काय होत असतो भागिले, म्हणून या ठिकाणी आपण ह्या संख्येला 2 ने भाग देऊया. इथं देतो 8.75. हा x जसाच तसा, हा 2 इकडे गुणाकार होता, इकडे येताना भागाकार झाला. 2 1 जा 2, 2 7 जा 14, नंतर 2 4 जा 8, दशांश चिन्ह जशास तसं, 2 3 जा 6, 7 मधून 6 गेले तर वर उरले, नंतर 2 7 जा 14, 1 उरला, नंतर 0 आपण घेऊ शकतो, 2 5 जा 10. ह्या ठिकाणी आलेलं उत्तर आहे x. x बरोबर 74.375. हे x चे उत्तर आहे. आपल्याला काय सांगितलं त्याचा दुप्पट म्हणजे याच्यात ही काय मिळवायची आहे, x प्लस दिलेला आहे. आता ही संख्या मिळवूया 18.50. इथं काही नाही म्हणजे 0 घेऊ शकतो. 5 0 5
7 जसाच तसा 5 आणि 3 8 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 8 आणि 4 12चे 2 एक कॅरी म्हणजे हातचाला दिला 7 आणि 1 8 आणि 1 9 92.875 या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया 9वा। जर तर ची किंमत आहे 2017 ला आलेला हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यांचा गुणाकार आणि उत्तर दिलेला आहे 5.28 गुणिले 0.8 आणि उत्तर दिलंय 4.224। त्यानंतर तर विचारलेला आहे 52.8 गुणिले 0.8 याचं उत्तर काय आपल्याला विचारलेलं आहे। तुमच्याकडे निरीक्षण क्षमता वाढवायची आणि ती असेलच मला तरी वाटतं, म्हणून त्या क्षमतेचा विचार करून या ठिकाणी पहा आपल्याला काय समजतंय विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी हे सोडवलेलं आहे 528 अंक सारखे, खालचे गुणाकाराचे पण अंक सारखे, म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे हे येणार आहे, हेच उत्तर इथे येईल। मग ह्या ठिकाणी काय लक्षात येते दशांश चिन्हानंतर 1 आणि 2 घरं होती आणि या ठिकाणी खाली दशांश चिन्हानंतर 1 घर, टोटल 3 घरं, म्हणून इथून दशांश चिन्ह 1 2 3 घरं पुढे आलेलं आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी दशांश चिन्ह 1 घर आणि इथं 1 घर असे एकूण 2 घरं झाले। जर 2 घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर या ठिकाणी उत्तर आपल्या समोर आहे पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 10वा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहूया। चे दशमांश मूल्य आहे 2018 ला आलेला हा प्रश्न। मग या ठिकाणी काय आहे 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000। मग आता या ठिकाणी आपण काय करतो दशांश रूपात मांडणी करताना 1 घर दशांश चिन्ह 1 0 असल्यामुळे इथून इथं सरकेल, म्हणजे दशांश चिन्ह 1 डायरेक्टली उभ्या पद्धतीने मांडणी करतो। या ठिकाणी 2 0 आहे म्हणून दशांश चिन्ह इथून 2 घर इथं येतील, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, राईट साईडला 1 1 वाढवले, लेफ्ट साईडला काहीच नाही म्हणून 0। या ठिकाणी 1 2 3 इथून दशांश चिन्ह 3 घर इथं येईल, ही संख्या तयार होईल दशांश चिन्हाखाली 1 1 1 आणि लेफ्ट साईडला 0 यांची बेरीज 1 जसाच तसा 1 आणि 1 2 आणि हे 3 दशांश चिन्ह 0 हे उत्तर आहे दिलेलं पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून योग्य उत्तर मिळाले आपल्याला पर्याय क्रमांक सी। तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।